रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाट येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे। स्कॉर्पिओ गाडी जवळपास 1000 फूट खोल दरीत कोसळल्याने 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी आजगाव येथील असल्याचे सांगितले जात आहे। घटना समजताच पोलादपूर पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षक टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून उर्वरित 3 मृतदेहांचा शोध सुरू आहे। हा अपघात 2018 मधील भीषण बस दुर्घटना घडलेल्या परिसरातच झाल्याची माहिती समोर येत आहे। अपघातग्रस्त ठिकाण अत्यंत दुर्गम असून रात्रीच्या अंधारामुळे बचाव कार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। मात्र सकाळपासून बचाव पथक युद्ध पातळीवर काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे। दापोलीची बस ज्यावेळेला गेली तर पहिला कॉल मला झाला होता। त्यानंतर ती काढली आपण रेस्क्यू करून। त्याच्यानंतर प्रशासनाला जाग आली, रस्त्याचं काम झालं बऱ्यापैकी आणि आत्ता या रस्त्याचं काम चालू आहे। जवळजवळ 150-200 कोटीचं काम चालू आहे, पूर्णपणे वर्ष झालं काम चालू आहे। आणि हे काम चालू असताना ही काल मुलं गेली होती हरण्या बंदरला फिरण्यासाठी सातारची, आणि ती येताना पहाटे त्यांची गाडी खाली जाऊन जवळजवळ 8 जण मृत्युमुखी पडलेत। रेस्क्यू टीम ते काढते, इथे स्थानिक लोक आणि रेस्क्यू सातारची असेल, महाबळेश्वरची असेल किंवा आमचे कोल्हाडवाले आणि आमचे स्थानिक ग्रामस्थ खालचे दाबिलची सगळी मंडळी 2 बॉड्या या ठिकाणी काढलेत, महाडची आहेत। आता राहिलेल्या 6 बॉड्या आहेत, त्या काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। तिथे एक मधाचं पोळ आहे, मी आता तिथे डिटेल घेतो सगळ्या। तर माझे छोकरा आहे आमचा, बाकी पोचलेले आहेत। 4 बॉड्या अशा ठिकाणी तिथं मधाचं पोळ आहे, ते मधाचं पोळं जर काढलं, कारण हे आपल्याला वरून बघणं सोपं आहे पण ते काम करताना किती अवघड आहे। ते मधाचं पोळं जर उठलं तर ती जे जिवंत आहेत त्यांची जीविताला धोका होईल। त्यासाठी आम्ही आता सगळ्यांना फोन लावून सगळे आम्ही जे आदिवासी इकडचे आहेत जे मध काढतात या सगळ्यांना बोलवलं आहे। परंतु प्रवास करताना प्रत्येकाने लक्ष ठेवून केलं गरजेचं आहे। जो ॲक्सिडेंट हा झालेला आहे तो जर आपण प्रत्यक्ष पाहणी केली तर तो होण्यासारखा नाही। तिथे मातीचा एवढा मोठा लगदा ढिग आहे, त्या ढिगावरून डायरेक्ट गाडी खाली गेली। ही प्रशासनाची चूक म्हणता येणार नाही, परंतु माझी एक विनंती राहील प्रशासनाला, काम घाटातलं पावसाळ्यात पूर्ण व्हावं। आणि जे काम चालू असताना इथे काय आपण रस्ता बंद नाही केलेला, थोडं वाहतूक चालू आहे। महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे, इथं अनेक पर्यटक येतात, त्यांना इकडचं लोकेशन माहिती नाही आणि वळणं असल्यामुळे त्यांना असं वाटतं हा रस्ता समोर आहे आणि मग टर्न मारताना त्यांची चूक होते किंवा झोपेत किंवा प्रवासातून त्यांची अशा प्रकारे दुर्घटना होते। अशा अनेक या घटना या ठिकाणी घडल्या। माझी विनंती प्रशासनाला, सरकारला की पावसाळ्यापूर्वी जी काम जरी चालू असलं तरी या ठिकाणी बॅरिकेड तात्पुरते तयार करून त्या ठिकाणी फलक लावे सावधानतेचे, तरच पुढची जीवितहानी वाचेल। स्थितीमध्ये 8 जे युवक होते ते हरणे बीचवरून त्यांचे मूळ गावी सातारा येथे जात असताना काल सकाळी पहाटे 5 ते 6 वाजताच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। सद्य परिस्थितीमध्ये 8 डेड बॉडीज आहेत, ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत। त्यापैकी 2 डेड बॉडीज आपण ताब्यात घेऊन त्या शवविच्छेदनाकरता पोलादपूर सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत। उर्वरित ज्या डेड बॉडीज आहेत ते आपण दरीच्या खालून रिकवर करणार आहोत। आत्ता सद्य परिस्थितीला प्रतापगड ट्रेकर्स, त्याच्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, त्याच्यानंतर रोह्याचं सह्याद्री रेस्क्यू फाउंडेशन, महाडचं एक रेस्क्यू फाउंडेशन आहे, असे 4 रेस्क्यू फाउंडेशन्स काल रात्री 10:30 वाजल्यापासून सलग रेस्क्यूचं काम करत आहेत आणि इतर डेड बॉडीज आम्ही रिकवर करत आहोत। साधारणतः आता किती पथकं काम करत आहेत आणि कशा पद्धतीनं हा अपघात घडला, कोणतं कारण होतं हे अपघातामागचं? एकूण याच्यामध्ये 4 पथकं जी आहेत, महाबळेश्वरची, पोलादपूरची आणि महाडची अशी रेस्क्यू टीम काम करत आहेत। सदरचा अपघाताचं प्रथमदर्शनी कारण असं वाटतं की आम्ही जी माहिती घेतली मृतांच्या नातेवाईकांकडून, शुक्रवारी रात्री हे सर्व साताऱ्यावरून महाडला हरणे बीचला, रत्नागिरीमध्ये हरणे बीचला पर्यटनासाठी गेले होते। त्या ठिकाणी शनिवारी सकाळी पोचल्यानंतर शनिवारी दिवसभर ते त्याच ठिकाणी होते व शनिवारी रात्री उशिरा म्हणजे रविवारी पहाटे 2:30 वाजता ते पुन्हा हरणे बीचवरून साताऱ्याच्या दिशेने जात होते। थोडक्यात असं वाटतं की झोप लागली असेल ड्रायव्हरला, कदाचित त्याच्यामुळे प्रवास जास्त झाल्यामुळे डुलका लागल्यामुळे ते दरीमध्ये गाडी कोसळलेली आहे।